काय निवडणुकीचं वातावरण लय तापलंय का मस्त. मित्रांनो काय बरेच बरं आहे ना? कृष्णा तुम्हाला तर माहितीच आहे इच्छुक उमेदवार आहे मी. लक्ष राहू द्या जरा, तुमचा मित्र निवडणुकीला उभा राहतोय, जरा सपोर्ट करा, तुमच्या मदतीची गरज आहे खास मला. हा तेवढं जरा करा माझ्यासाठी प्रचाराचं वगैरे. हा अरे कृष्णा, मला एक सांग, साधं निवडून लढायचं असलं 3 कोटी लागतात, आणि हे कसं तू मॅनेज करणार? आणि तू तर साध्या कंपनीत कामाला आहे. अरे दादा, यावेळेस मी राहत्या घरावर 25 लाखाचं लोन काढलंय. यावेळेस मी प्रचारामध्ये कमी पडणार नाही, एक तर आर नाही तर पार. फक्त मला तुमच्या सगळ्यांची मदत पाहिजे, तुमचा भाव निवडून आलाच पाहिजे. अरे राहत्या घरावरती 25 लाखाचं लोन, आणि ते पण ह्या निवडणुकीसाठी. अरे मित्रांनो, कसं आहे, प्रभागामध्ये मी एवढे दिवस अध्यक्ष म्हणून काम बघतोय. अरे लोक आता मला विचारायला लागलेत, किती दिवस तू अध्यक्ष म्हणून काम बघणार, निवडणूक लढव कधीतरी, नाहीतर तू असंच राहशील कार्यकर्ता ते कार्यकर्ता. म्हणून यावेळेस मी विचारच केला, यावेळेस आर नाही तर पार, किती खर्च होऊ दे, पण मी ही निवडणूक लढवणार आहे. हे बघ कृष्णा, तू आमचा लहानपणीचा मित्र आहे. एक आम्ही सल्ला देतो तुला, पण तू काय नाराज होऊ नको. एवढा खर्च करणार तू, 25 लाख रुपये कर्ज काढले, निवडून तर तू येणार नाही हे तुला पण माहिती. मग खोट्या दिखाव्यासाठी, खोट्या शानसाठी घरच्यांना टांगणीवर लावायचं, एवढं लोन फेडणार कधी? कशाला या फांद्यात पडतो? एवढा अट्टहास कशासाठी? हे बघ भाऊ, मी हारणार आहे हे मला पण माहिती आहे. पण मी जर निवडणूक लढवली नाही ना, तर लोक मला येता जाता थू थू करतील, आणि त्याच्यामुळं मी हारलो तरी चालत, पण मी ही निवडणूक लढवणारच. ठीक आहे, आता तू ठरवलंच आहे असेल तर काय मित्रांनो, काय करू शकतो. पण आम्ही आहे तुझ्या बरोबर. सपोर्ट राहू द्या, येस आणि तुमच्या भावालाच मत द्या. येस, नक्की हो. मित्रांनो, आपण प्रभागातली कामं केली म्हणजे आपण निवडून येऊ, ही फक्त एक अंधश्रद्धा झालेली आहे. सगळा खेळ फक्त पैशाचा आहे. तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा.